चाळवा चाळव. लेखक डॉक्टर नरूभाऊ कदम. वाचक स्वर डॉक्टर अदिती कार्णिक. आकाशवाणी ते स्मार्टफोन. माणसाच्या जीवनात काही मनोरंजन नसेल तर जीवन फार नीरस होऊन जाईल, नाही? माणसाच्या आणि विज्ञानाच्या उत्क्रांतीबरोबरच मनोरंजनाच्या साधनांचीही उत्क्रांती झाली आहे आणि अजूनही होते. चाळ संस्कृतीच्या सुवर्ण काळात मनोरंजनाची फारच थोडी साधनं जनसामान्यांना उपलब्ध होती. दूरदर्शनचा आविष्कार झाला होता, परंतु तो अजून चाळीत म्हणा किंवा भारतातही पोचला नव्हता. दूरदर्शन मुंबईत पोहोचल्यानंतरही तुटपुंज पगारात मुश्किलीने संसाराचा गाडा हाकणाऱ्या सामान्य चाळकऱ्याला त्याचं दूरदर्शनही दुर्लभच होतं. थिएटरात जाऊन सिनेमा बघण्याची ऐश खिशाला परवडणारी नव्हती. अशा वेळेला सर्वसामान्य जनतेचा एकमेव साथी होता तो म्हणजे घरात अहोरात्र वाजणारा रेडिओ. अगडबंब आकारमान असणारा रेडिओ जवळपास प्रत्येकाच्या घरात एखाद्या भिंतीवर फळीच्या आधाराने विराजमान झालेला होता. 70-80च्या दशकात छोटं आकारमान घेऊन बाजारात हळूहळू नवनवीन रेडिओ ट्रान्झिस्टर प्रवेश करत होते. काही रेडिओ अंगावर चामड्याचं अंगभर जॅकेट घालून यायचे. पण असं असलं तरी भिंतीवर विराजमान असलेल्या जुन्या रेडिओंना मोडीत काढायची कोणाचीही मानसिक तयारी नव्हती. किंबहुना तो त्यावेळचा एक स्टेटस सिम्बॉल होता. हा स्टेटस सिम्बॉल असण्याचं दुसरं एक कारण होतं. त्यासाठी हा रेडिओ घरात ठेवण्यासाठी लायसन्स लागत होतं. प्रत्येक वर्षी काही रुपये भरून हे लायसन्स अद्ययावत करावं लागत होतं. सकाळी पाणी भरायला उठणारी बाई दाताला वंगण लावून झालं की रेडिओचा कान पिळत असे. वंगण म्हणजे मशेरी बरं का. मुळात धकाधकीच्या जीवनात लोकांना 4 क्षण विरंगुळा मिळावा म्हणून घरात आलेला हा रेडिओ कान पिळल्यानंतरही मंजूळ स्वरच आळवत असे. एकदा का सकाळी रेडिओ चालू झाला की त्याची अखंड बडबड रात्री त्याचा कान उलटा पिळेपर्यंत चालूच असे. जणू तो प्रत्येक चाळकऱ्याच्या घरातला एक अविभाज्य घटक होता. त्याचं गुणगुणणं कधीच कोणाला त्रासदायक ठरलं नाही. रेडिओने चाळकऱ्यांना निरनिराळ्या प्रकारे आपल्या नादी लावलं होतं. अहो, रेडिओवर लागणाऱ्या सकाळच्या प्रादेशिक बातम्या ऐकल्याशिवाय कित्येकांना सकाळी डिलिव्हरीसाठी प्रेशरच येत नसे. सकाळी 6च्या प्रादेशिक बातम्या ऐकल्याशिवाय रात्री पोटात पचलेलं जेवणही आपला प्रदेश सोडत नसे. काही जणांची अवस्था तर इतकी बिकट होती की त्यांची वाट मोकळी होण्यासाठी प्रादेशिक बातम्यांच्या नंतर प्रसारित होणाऱ्या दिल्ली केंद्राच्या बातम्यांची मदत त्यांना लागत असे. राजकारणाच्या भाषेत सांगायचं तर केंद्राने राज्याची मदत करून राज्यात सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासारखं होतं हे. सकाळी चाळकऱ्यांना मोकळं व्हायला मदत करणारा हा रेडिओ रात्री लोकांना झोपवण्याचंही काम करत होता. चाळीत असाही एक वर्ग होता की ज्यांना रात्री जयमाला ऐकल्याशिवाय झोप येत नसे. यात विशेष करून पटांगणात गॅलरीत झोपणारी मंडळी होती. उशाजवळ सहज ठेवता येईल असा छोटा रेडिओ, तरी तो बऱ्यापैकी मोठाच होता. तर हा घेऊन रात्रीचे कार्यक्रम ऐकल्यानंतर झोपायचं हा त्यांचा शिरस्ता होता. अख्ख्या चाळीला या गाण्यांची फरमाईश ऐकायला जात असे. फौजी भाइयों के लिए असलेला जयमाला हा फरमाईशी गीतांचा कार्यक्रम एकदम बहारदार होता. त्यावेळेस अनेकांना पडलेला एक प्रश्न आज तागायत अनुत्तरित आहे. खरं तर मूळ प्रश्न एकच आहे, पण त्याच्या अनुषंगाने नंतर येणारी प्रश्नमंजुषा आहे. जयमाला या कार्यक्रमात झुमरी तलैयाचे बाबू, पिंकी, रुखसाना, राजेश बाबू अशा अनेक नावाने अनेक फरमाईशी प्रत्येक गाण्याला असायच्या. भारताच्या नकाशावर तेव्हाही झुमरी तलैया शोधण्याचा अनेक वेळा प्रयत्न अनेकांनी केला होता. पण आजही रेडिओ आठवला की तो प्रयत्न पुन्हा केला जातो. पण भारताच्या नकाशात झुमरी तलैया तेव्हाही सापडलं नव्हतं आणि आजही सापडत नाही. झुमरी तलैयावरून येणाऱ्या फरमाईशी बाकी सगळ्या फरमाईशींपेक्षा कित्येक पटीने जास्त असायच्या.
त्यामुळे या अनुषंगाने येणारा दुसरा प्रश्न म्हणजे इथले लोक दिवसभर पोटापाण्यासाठी काही कामधंदा करतात का? की केवळ रेडिओची गाणी ऐकूनच त्यांचं पोट भरतं? किंवा रेडिओवर फर्माईश पाठवायचे पैसे यांना रेडिओ केंद्र देतं का? तुम्हा कोणाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कृपया मला कळवा. थोडक्यात सकाळी उठल्यापासून या रेडिओला अजिबात उसंत नव्हती. एकामागून एक कार्यक्रम चालूच असायचे. दर तासाला कधी मुंबई तर कधी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या मन लावून ऐकल्या जायच्या. मुळात प्रत्येक बातमी ही आधीच्या बातमीपेक्षा वेगळी असल्यामुळे आजच्या सारखा दिवसभर एकाच ब्रेकिंग न्यूजचा भडीमार नव्हता. आणि त्यावेळेस रेडिओपेक्षा बातम्यांसाठी दुसरं विश्वासार्ह साधनही नव्हतं. सकाळी रेडिओ सुरू होताना वाजणारी आकाशवाणीची सिग्नेचर ट्यून कानावर पडल्याशिवाय अनेकांना सकाळचा चहा गोड लागत नसे. त्यानंतर कामगार सभा, बेला के फूल, जयमाला, विविध भारती, भुले बिसरे गीत, युवावाणी, लहान मुलांसाठी बालोद्यान, गंमत जम्मत, आपली आवड, टेकाडे भाऊजींची श्रुतिका असे एकापेक्षा एक सरस आणि बहारदार कार्यक्रम सादर होत असत. दिवसभर चालणाऱ्या या रेडिओचा मुलांना अभ्यासालाही अजिबात त्रास होत नसे. उलट पक्षी रेडिओच्या ठेक्यावर त्यांच्या प्रतिभेला उभारे भरत आणि गाण्यांच्या चालीवर कविता, पाढे, गणितातली सूत्रे, रासायनिक सूत्रे पाठ केली जात. पहिलीपासून 1 ते 29 पर्यंतचे पाढे मुलांना कसे पाठ होत होते, याचं उत्तर या रेडिओत दडलं होतं. बुधवारची संध्याकाळ रेडिओ प्रेमींसाठी विशेष होती. रेडिओ सिलोनवरून येणारे अमीन सयानीचे स्वर ऐकण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करत. हातातली सगळी कामं वेळेत हातावेगळी करून 8:30ला रेडिओला कान अक्षरशः चिकटत असत. 10वें पादान से शुरू होणारा नवनवीन हिंदी गाण्यांचा सिलसिला चोटी की पादान तक खुलवत घेऊन जाण्याची अजब कलाकारी बिना का गीतमाला मधून अमीन सयानी सादर करत होते. रेडिओच्या एखाद्या कार्यक्रमावर सट्टा खेळला जाऊ शकतो यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही. पण चोटी की पादान का गीत ओळखण्यासाठी लोकांमध्ये पैजा लागत होत्या. इतकी या कार्यक्रमाची चोटी की लोकप्रियता होती. अख्खा हिंदुस्थान क्रिकेटवर जीव ओवाळून टाकतोय. क्रिकेटचं धावतं समालोचन म्हणजे घरातले काडीचेही काम न करणाऱ्या समस्त पुरुष वर्गाला आयतच कारण होतं. मुंबईत सामना असला तर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे बाळ पंडितांचे खुमासदार समालोचन रसिकांना मेजवानी होती. जगाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या सामन्यांचं प्रसारण ऑल इंडिया रेडिओवरून केलं जात असे. बॉबी तल्यार खान, डिक्की रत्नाकर, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, सुरेश सरैया यांच्यासारख्या समालोचकांनी क्रिकेटचं मैदान अक्षरशः लोकांच्या डोळ्यासमोर उभं करायचं काम केलं होतं. हिंदुस्थान पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना असला की समस्त पुरुष वर्गाला अत्यंत स्फुरण चढत असे. रेडिओला चिकटलेला यांचा कान किंवा कानाला चिकटलेला यांचा रेडिओ सोडवण्याची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. चाळीच्या पटांगणात रेडिओ लावून बाजूला फळ्यावर धावफलक लावले जात असत. जाणाऱ्या येणाऱ्या कोणालाही या धावफलकावरून चाललेल्या खेळाची कल्पना येत असे. 80च्या दशकात कामावर जाणाऱ्या माणसांच्या कानाला छोटा ट्रान्झिस्टर असे. बसची, ट्रेनची वाट बघत असलेली मंडळीही या ट्रान्झिस्टरमधून येणारा आवाज तन्मयतेने टिपत असत. ज्यांच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नसे ते या क्रिकेट प्रेमींची तपश्चर्या भंग न पावेल इतक्या हलक्या आवाजात कितना हुआ कितना हुआ एवढाच प्रश्न उच्चारत असे. ज्याला प्रश्न ऐकू गेला असे तो अजिबात त्रागा न करता एकूण धावा, बादगाडी, फलंदाजांची तसेच गोलंदाजांची संपूर्ण कुंडली उलगडून सांगायचा. भारतात क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यात रेडिओचा फार मोठा हात आहे असं म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरू नये. आज चित्रातही दाखवायला सापडणार नाही अशा गाण्याच्या रेकॉर्ड्स त्यावेळेस वापरात होत्या. बांगडी किंवा रेकॉर्ड प्लेयर्स नावाच्या यंत्रावर ठेवून ती तबकडी ठेवून वाजवली जात होती. PVC म्हणजेच
पॉलीविनाइल क्लोराईड पासून बनवलेल्या या तबकडीला वेगवेगळ्या गतीने फिरवायला लागत असे. त्याला त्या तबकडीचा आरपीएम रिव्हॉल्यूशन पर मिनिट असं नाव होतं. रेकॉर्ड प्लेयर्सवर ठेवून त्याची गती सेट करूनच त्या वाजवल्या जायच्या. एल-पी, एस-पी, ई-पी अशा वेगवेगळ्या गती असलेल्या या तबकड्या चुकीच्या गतीने चालवल्या की त्यातून फारच मजेशीर आवाज येत असत. जास्त आरपीएम असलेली तबकडी कमी आरपीएम वर चालवली की गायक रडल्याचा भास होत असे. याउलट कमी आरपीएमची तबकडी जास्त आरपीएम वर चालली की गाणं बुलेट ट्रेन सारखं सुपरफास्ट चालत असे. नेहमी सुस्तावलेपणा असणाऱ्या इराण्यांच्या हॉटेलात काही इराण्यांनी जुकबॉक्स ठेवले होते. सदा सर्वदा गल्ल्यावर झोप काढणाऱ्या इराण्यांनी ते का ठेवले होते हे केवळ त्यांनाच माहिती. 4 जणात एक पाणी कम चाय आणि एक सिगारेट घेऊन तासनतास बसणाऱ्या अनेक कंपूंना हा जुकबॉक्स म्हणजे माकडाच्या हातात कोलीत होतं. 25 पैशाचं एक नाणं टाकलं आणि आपल्या आवडीच्या गाण्यांचं बटन दाबलं की आधी लावलेली गाणी संपल्यानंतर आपलं गाणं लागत असे. आपलं गाणं लागत नाही तोवर यांना कोणीही उठवत नव्हतं. तसंही इराण्याकडे टेबलावर बसलेल्या गिऱ्हाईकाला आणि गल्ल्यावर झोपलेल्या इराण्याला कोणीही उठवण्याचा रिवाज नव्हता. या बॉक्समध्ये 100च्या आसपास गाणी लागतील एवढ्या तबकड्यांचा साठा होता. 25 पैशाचं नाणं टाकून आपल्या आवडीचं गाणं सिगारेटचा धूर काढत पाणी कम चाय बरोबर ऐकणारी अनेक मंडळी त्या काळात होती. चाळीत सत्यनारायण, लग्न, बारसं, गणपती, गोविंदा, होळी काहीही असलं की भला मोठा कर्णा लावून त्यावेळची प्रचलित गाणी रेकॉर्ड प्लेयर्सवरून दिवसभर गाणी म्हणत असायची. चाळीतल्या सत्यनारायणाला ऐका सत्यनारायणाची ही कथा, गोविंदाला गोविंदा आला रे आला, गणपतीला सुख करता, नवरात्रीत आयो आयो नवरात्री त्योहार ही गाणी, तर इतर वेळी ओ मुंगडा मुंगडा मैं गुड़की कली, परदेसिया ये सच है पिया, बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो, ही अशी गाणी वाजल्याशिवाय कार्यक्रम सफल झाल्याचं यजमानाला समाधानच मिळत नव्हतं. कोणताही कार्यक्रम ही गाणी वाजवल्याशिवाय पूर्ण होत नव्हता. कदाचित देवही सत्यनारायणाच्या पूजेचं फळ ही गाणी ऐकल्याशिवाय देत नसावा. सार्वजनिक कार्यक्रमाचा राजा असणाऱ्या या रेकॉर्ड प्लेअरला जनसामान्यांच्या घरात मात्र कधीच स्थान मिळालं नव्हतं. एवढं मोठं दुःख या रेकॉर्ड प्लेअरला सहन करायला लागलं होतं. तरीही प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात आपल्याशिवाय शोभा नाही हे माहिती असल्यामुळं हे दुःख त्यानं पचवलं होतं. जनसामान्यांच्या घरात आणि हृदयात शिरण्याचा मान प्रथम रेडिओने आणि त्यानंतरच्या जमान्यात हळूहळू रेडिओमध्ये शिरलेल्या कॅसेट प्लेयर्सनी मिळवला, म्हणजे टेप रेकॉर्डर्स. रेडिओचा आकार लहान झाला आणि त्याच्या शरीरात टेप रेकॉर्डरने प्रवेश केला तेव्हा कुठे भिंतीवरच्या फळीवरचा रेडिओ फळीवरून खाली उतरला. त्यावेळेसच्या प्रचलित भाषेत याला टू इन वन असं नाव होतं. मनात असेल तेव्हा रेडिओ आणि रेडिओवर कंटाळवाणा कार्यक्रम चालू झाला की कॅसेट टाकून टेप रेकॉर्ड ऐकला जाऊ लागला. सोनी, सॅनियो आणि इतर कंपन्यांची C60, C90 या प्रकारच्या कॅसेट बाजारात उपलब्ध करून दिल्या गेल्या. एकाच वेळी एकाच सिनेमाची सगळी गाणी एकत्र रेकॉर्ड करून कॅसेट कंपन्या विकू लागल्या. मनात येईल तेव्हा आवडीच्या सिनेमाची गाणी लोकांना घरात बसून ऐकता येऊ लागली. थोडक्यात समाधान मानेल तर तो माणूस कसला? आपल्या आवडीची निरनिराळ्या सिनेमातली गाणी, आवडीच्या गायक-गायिकेची, आवडीच्या संगीतकाराची, इतकंच काय आवडीच्या हिरो-हिरोईनची गाणी वेगवेगळ्या कॅसेटवर रेकॉर्ड करून घेणं हा नवीनच छंद लोकांना जडला. उडत्या चालीची गाणी, दुःखभरे गीत अशा कॅसेट्सनी लोकांची कपाटं भरून गेली. घरी आल्या गेल्यांना यांचं प्रदर्शन होऊ लागलं. माणसाच्या संगीताच्या आवडीचं मोजमाप घरातल्या कॅसेट्सची संख्या ठरवू लागली. मनातल्या सुखदुःखाच्या भावनेप्रमाणे टेप रेकॉर्डर गाणी म्हणू लागला. लोकांना त्यांच्या आनंदी दुःखी मूडमध्ये मनाप्रमाणे साथ देऊ लागला. त्यामुळे त्याची लोकप्रियता अगदी आभाळाला पोहोचली. टेप रेकॉर्डरमध्ये वाजणाऱ्या कॅसेट्सना एक वाईट खोड होती.
बरेच दिवस वाचल्यानंतर या टेप रेकॉर्डरमध्ये कॅसेटची टेप गाणं गाताना अचानक अडकायची आणि टेपच्या पिन भोवती गुंडाळली जायची. अडकलेली कॅसेट प्लेअरमधून बाहेर काढून टेपला पेन्सिलने किंवा टूथब्रशने पहिल्यासारखी गुंडाळणं ही नवीन कला लोकांनी मग आत्मसात केली. क्वचित प्रसंगी टेप रेकॉर्डरमधून टेप काढताना ती मध्येच तुटत असे. तर कधी-कधी बऱ्याचदा अडकून टेपचा काही भाग सुरकुतला जाई आणि पुन्हा पुन्हा त्याच जागेवरती अडकत असे. सुरकुतलेला तेवढा भाग व्यवस्थितपणे कापून तुटलेली टेपची 2 टोकं डिंकानं व्यवस्थित चिकटवणं आणि नंतर टेप व्यवस्थित वाजणं ही कसरत पुन्हा पुन्हा करावी लागली. यासाठी फार उच्च दर्जाची एकाग्रता लागत असे. हे ज्यांनी हे सगळे उपद्व्याप केले किंवा पाहिले आहेत त्यांनाच हे लक्षात येईल. आज स्मार्टफोनने रेडिओपासून सगळ्यांची सुट्टी केली आहे. उत्क्रांतीवादाचा सगळ्यात वेगवान फटका या रेडिओला बसलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. भला मोठा रेडिओ आजही क्वचित कोणाच्या तरी संग्रही दिसत असेल. आज टू इन वन टेप रेकॉर्डर पण कालबाह्य झाले आहेत. त्याच्या पुढे आलेल्या कॉम्पॅक्ट डिस्क, पेन ड्राईव्ह या साधनांनी काही काळ लोकांची कर्णतृप्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण तो निव्वळ काही काळापुरताच. स्मार्टफोनने या सगळ्या फॉर्मॅटला आपल्यात सामावून घेतलं. अमर्याद गाणी आपल्या उदरात साठवून हवं ते गाणं हवं तेव्हा गाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. इतकं असलं तरी झुमरी तलैयाचं पब्लिक अजूनही रेडिओवर आपल्या फर्माईशी पाठवत आहेत आणि आकाशवाणी त्या फर्माईशी पूर्ण करतच आहे. अजून किती दिवस हे चालेल हे कोणालाच माहिती नसलं तरी माणूस आहे तोपर्यंत फर्माईश राहणारच आणि रेडिओ आहे तोपर्यंत फर्माईशी पूर्ण होणारच. धन्यवाद.